आजच्या ब्लॉगची सुरुवात होती एक खुशीपासून. मला ब्रश करायचा होता आणि खुशीच मध्ये मध्ये येऊन बसत होती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी साबुदाण्याची रेसिपी. त्यासाठी इथे मी घेतलेले 2 बटाटे, त्याच्यावरचं कवर काढून घेतलं आणि मस्त बारीक बारीक कट करून घेतले. त्यानंतर एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू, पण मी थोडंसं जास्तच टाकलं कारण बटाटे मला पूर्ण फ्राय करायचे होते. उकडून जर घेतले तर बटाटे ते खूपच भारी. नंतर साबुदाणा जो भिजवला होता त्याच्यामध्ये एकदम भरभरून शेंगदाण्याचं कूट टाकलं कारण त्याच्याशिवाय मला तर साबुदाणा आवडतच नाही. बटाटे थोडेसे मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करूया लाल चटणी. हिरव्या मिरच्या वापरणार असाल तर ते पण वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपण जो साबुदाणा ठेवला होता साईडला तो सर्व मिक्स करून घेऊ. थोडंसं मीठ ॲड करू आणि पूर्ण मिक्सअप करून घेऊ. आणि हा साबुदाणा तुम्ही उपवासासाठी खाऊच शकता. काल माझी चतुर्थी होती सो मी त्यासाठी बनवला होता. नंतर टिफिन वगैरे भरला आणि नाश्त्यासाठी पण थोडासा साबुदाणा खाल्ला. चला भेटूया मग उद्या.